कीर्तनाचे भाव या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. गेलो जिंकाया त्याकडे वीरताना जिंकला पुढे शेलर महावीर धिप्पाडे काही उद्या भान चमडे. सर्वांनी टाळी वाजवायचे, सर्वांनी. सावाची टाकली घोडी पडे घोडी एक एक चढे. सावाची टाकली घोडी पडे घोडी एक एक चढे. सावाची टाकली घोडी पडे घोडी एक एक चढे. सावाची घोडी पडे घोडी एक एक चढे. याली सारी पधारेवरी मावळ्यानी जावा तिथली धमकी तिला धमकी ताना दिला तेव्हा कोण होता घरी अवघड करी नशिला वेगळा धड भगवा झेंडा तो फड पडे वरी एक एक चढे. सावाची टाकली घोडी पडे घोडी एक एक चढे. सावाची टाकली घोडी पडे घोडी एक एक चढे. सर्वांनी बसले टाळी वाजवा. निष्ठा बघायची असेल तर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे. निष्ठा बघायची असेल तर आमच्या बाजू प्रभू देशपांड्यांची बघावी. काय निष्ठा होती ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी पन्हाळ्यावर खाली उतरले आणि जात असताना त्या ठिकाणी रस्त्यामध्ये एक खिंड लागले, त्याचं नाव होतं घोड खिंड. त्या खिंडीतून जेमतेम फक्त 2 मावळ्या जातील, 2 घोडेसह त्या ठिकाणी प्रवास करतील एवढी जेमतेम असणारी घोड खिंड. पण प्रत्येक मावळा निष्ठावंत होता. स्वराज्याकरता आपल्या प्राणाची आहुती देण्याकरता तो मावळा तयार होता. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज त्या घोडखिंडीमधून प्रवास करत होते, लक्षात आलं आपल्या मागावर त्या ठिकाणी सिद्धी आहे आणि सिद्धीचं 15,000 असणारं सैन्य, त्या सैन्यासमोर हजारोच्या सैन्यासमोर मुठभर मावळ्यांचा निभा लागणार नाही. राजांना खात्री पडली. त्यावेळेस त्या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे राजांचा निष्ठावंत मावळा वयस्कर होते, वयाचे 60 ते 65 वर्ष पूर्णत्वाला गेले होते. पण अंतःकरणामध्ये धर्माप्रती, देशाप्रती, छत्रपती शिवाजी महाराजांप्रती आग ओसंगत होती, धर्माप्रती निष्ठा होती. सांगितलं राजा काळजी करू नका राजा, तुम्ही पुढे व्हा राजा, मी त्या ठिकाणी शत्रूची वाट त्या ठिकाणी रोखून धरतो. सिद्धीच्या सैन्याला मी पुढे जाऊन देणार नाही राजा, काळजी करू नका. पण सांगितलं सिद्धी बलाढ्य आहे, लाखोचा असणारा, हजारोचा असणारा त्याचं सैन्य. बाजी आम्ही तुम्हाला या संकटात सोडून एकटं जाणार नाही. हे युद्ध तुम्ही आम्ही सोबतीला राहून त्या ठिकाणी लढायचं, सोबतीला राहून हे युद्ध लढायचं आणि ही मोहीम फत्ते करायची आणि नंतर मी विशाळगडाच्या दिशेने जाणार. पण माहित होतं सिद्धीच्या हजारो सैन्यासमोर आपल्याला निभा लागणार नाही. सांगितलं राजा काळजी करू नका, तुम्ही पुढे व्हा. जोपर्यंत तुम्ही विशाळगडावर पोहोचत नाही, जोपर्यंत तुम्ही गडावर जात नाही, तोपर्यंत ह्या बाजीप्रभू त्या ठिकाणी एकाही शत्रूला या खिंडीतून समोर येऊ देणार नाही. काळजी करू नका राजा. अंतःकरणातली निष्ठा त्या ठिकाणी प्रगटून दाखवण्याचा प्रयत्न करत होते. राजा ऐकत नव्हते. सांगितलं राजा ऐका 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 ऐका, जर तुम्ही या बाजीप्रभूंचं नाही ऐकलं तर हा बाजीप्रभू आताच तुमच्या पायावर रक्ताचा सडा करील, रक्ताचा अभिषेक करील. नाविलाज झाला. सांगितलं राजा काळजी करू नका. आमच्यासारखे लाख त्या ठिकाणी बाजी असतील, लाख सूर्याजी असतील, लाख असणारे मावळे मेले तर हरकत नाही, आमच्यासारखे लाख असणारे शूरवीर मेले तरी हरकत नाही, पण तुमच्यासारखा लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. अंतःकरणात निष्ठा प्रकट केली. नाविलाज झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला पुढेही बहुत करणे आहे, स्वराज्याला आपली गरज आहे. राजांचा नाविलाज झाला आणि राजांनी वाटचाल केली. पण सांगितलं माझी जोपर्यंत आम्ही विशाळगडावर जात नाही तोपर्यंत त्या ठिकाणी तुम्ही शत्रूला समोर येऊ द्यायचं नाही. नव्हे नव्हे, शत्रूंचा नायनाट केल्याशिवाय तुम्ही गडावर परत यायचं नाही. आणि बाजी तोफ्यांचा आवाज होईल, दुसऱ्या तोफ्यांचा आवाज तुमच्या कानावर पडल्याबरोबर तुम्ही त्या ठिकाणी गडाच्या दिशेने वाटचाल करा. सांगितलं राजा काळजी करू नका राजा, जोपर्यंत दुसऱ्या तोफ्याचा आवाज कानावर पडणार नाही, एकाही शत्रूला पुढे येऊ देणार नाही. काळजी करू नका. घनघोर असणारं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये अनेक असलेल्या मावळ्यांनी त्या ठिकाणी आपल्या प्राणाची आहुती, आपल्या प्राणाचं बलिदान या देशाकरता, धर्माकरता,
स्वराज्य करता दिलं सिद्धी त्या ठिकाणी दूरवरून बघत होता. आणि काय असणार हे मावळे, एक एक मावळा त्या ठिकाणी आग ओसंबत होता. एक एक मावळा 100 यवनावर भारी पडत होता. विचार करू लागला, असा एखादा मावळा जर आपल्या मुघलशाहीमध्ये आपल्या मुघलांमध्ये जर असता तर या स्वराज्याचं चित्र काहीतरी आगळं वेगळं असतं. आणि त्या ठिकाणी महाराज बराच वेळ युद्ध चाललं. राजे त्या ठिकाणी विशाळ गडापर्यंत पोहोचले. गडापर्यंत पोहोचल्याच्या नंतर त्या काळामध्ये 2 युद्ध झालते बरं का. 2 युद्ध झालते. एक युद्ध घोडखिंडीमध्ये घडलं आणि एक युद्ध विशाळगडाच्या पायथ्याला घडलं होतं. तुम्ही म्हणसाल असं कसं? विशाळगडाच्या पायथ्याला युद्ध घडलं होतं, पण ते युद्ध त्या ठिकाणी यवन नव्हते, मुघल नव्हते, आपलेच त्या ठिकाणी फितूर असणारे काही मराठी होते. त्या मराठ्यांनी राजांचा रस्ता रोखला. राजे त्या ठिकाणी आरडाओरडी करायला लागले, मला जाऊ द्या, मला सोडा, माझा बाजी त्या ठिकाणी माझी वाट बघतोय, विनंती करू लागले. ऐकत नव्हते. नाविलाज झाला. आपल्याच माणसांचे मुर्दे त्या ठिकाणी राजांना नाविलाजाने पाडावी लागली. विशाळगडावर गेले. रक्ताने माखलेला बाजी प्रभूंचा देह, अनेक असणारे वाद त्या ठिकाणी शरीरावर झालेले होते. शेंदूर भासलेला जसा मारुती दिसतोय तसं बाजी प्रभूंचा देह त्या ठिकाणी दिसत होता. राजे त्या ठिकाणी गडावर गेले. मोठे मोठ्याने म्हणू लागले, कोणीतरी तोफाचा आवाज करा, तोफा वाजवा, माझा बाजी त्या ठिकाणी वाट बघतोय. निष्ठा त्या ठिकाणी बाजी प्रभूंनी प्रगटून दाखवली. आणि राजांनी पहिल्या तोफेचा आवाज केला. अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी एक प्रकारची शांतता पसरली. बरं वाटू लागलं. पण तोफ तरी सुद्धा बाजींच्या हातातली तलवार त्या ठिकाणी खाली पडत नव्हती. विचार केला, जोपर्यंत दुसऱ्या तोफेचा आवाज आपल्या कानावर पडत नाही, शत्रूंचा त्या ठिकाणी घाव घेतल्याशिवाय मी परत येणार नाही. अंतःकरणातली निष्ठा प्रगटून दाखवत होते. दुसरा तोफेचा आवाज झाला. बाजी प्रभूंच्या कानावरती आवाज पडला आणि तेवढ्याच काळामध्ये सिद्धीने त्या ठिकाणी लपून असणारा कपटाने त्या ठिकाणी बाजी प्रभूंवर वार केला. आणि त्या वारामध्ये बाजी प्रभू त्या ठिकाणी जमिनीवर धारातीर्थी पडले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले बाजी प्रभू त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना विनंती करू लागले, शेवटचा मानाचा मुजरा करू लागले, राजा हा सिद्धी मेला, राजा हा सिद्धी गेला, पण मातीमध्ये नाही गेला, सिद्धी मेला. तर नव्हे आज बाजी प्रभूने त्या ठिकाणी देह ठेवला. हा या शत्रूंचा नायनाट केला. हा मरत असताना त्या ठिकाणी बाजी प्रभू मातीमध्ये नव्हे, तर हा बाजी प्रभू मातीसाठी मेला. म्हणून मी सांगत असतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा एक एक तो मावळा होता, ती निष्ठा होती. निष्ठेबद्दल वर्णन करा तेवढं कमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज कोणी सामान्य व्यक्ती नव्हते. आई शिवाजीने दिलेला तो प्रसाद होता, माता जगदंबेने दिलेला तो प्रसाद होता. म्हणून नाव सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज ठेवण्यात आलं. आणि म्हणून तर म्हणावं लागतं, जिजाऊचा बाळा काळाचा काळा शिवनेरीवर जन्मला, शिवनेरीवर जन्मला शिवबन राजन बांधलंय तोरण तोरण्याला, शिवबन बांधलंय तोरण तोरण्याला. राजांबद्दल काय वर्णन करणार? अनेक शाहिरांनी राजांचं वर्णन केलं, राजांचे पोहळे गायलेले. राजांबद्दल वर्णन करत असताना कवी कलशांच्या मुखातून सुद्धा काही शब्द बाहेर पडले. कवींनी सुद्धा वर्णन केलं. छत्रपती शिवाजी महाराज कोणी सामान्य व्यक्ती नव्हे. इंद्रजीवी धुंभपर बाण बसू अंबपर रावण सदंबपर रघुकुल राज है, पौलवारी वहापर संबुरती नाहपर जो सहस वहापर रामद्विज राज है, दामा द्रुमदुंड पर चीता मृग झुंड पर भूषण वितुंड पुर जैसे मृग राज है.
व्यक्ती नाही. जुंबस्वर जसा इंद्र, समुद्र सोनवाडल, मेघास वायू, मदना शिव, गर्विष्ठ रावणास प्रभू रामचंद्र, नवे नवे कंसास भगवान श्रीकृष्ण परमात्मा, त्याचप्रमाणे या म्लेच्छ कुळावर नवे नवे या हिंदवी स्वराज्यासाठी या मराठा तख्तावर विराजमान असणारे माझे छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि म्हणून ते म्हणायला लागते, धन्य धन्य शिवाजी शिवरे. सर्व माता भगिनी पुरुष मंडळी तरुण युवा मित्र मंडळ, धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रम थोर, केल जर जर पाजनी पाणी दुष्ट मुगला, पाजनी पाणी दुष्ट मुगला, हरविला स्वराज्याचा इतिहास, कीर्तीचा डंक भिडे गगनात. शिवाजी महाराज कोणी सामान्य व्यक्ती नव्हते. आई शिवायचा तो प्रसाद होता. नवे नवे भगवान शंकराचा तो अवतार होता. आणि म्हणून तर म्हणावं लागतं, ज्या माणसाने जिजाऊने आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला त्या आऊसाहेब काही सामान्य नव्हत्या. कालच्या दिवशी मला असं वाटतं 12 जानेवारी रोजी या महाराष्ट्राची जननी, नवे नवे त्या हिंदू, त्या ठिकाणी हिंदुस्थानाची जननी असणाऱ्या आमच्या माँसाहेब जिजाऊंचा जन्म त्या ठिकाणी 12 जानेवारी रोजी सिंदखेड राजाच्या भूमीमध्ये लोकोजीराव जाधव, जाधवांच्या घराण्यामध्ये त्या ठिकाणी महाराज जन्माला आल्या. आणि म्हणून तर मला लागतं, मुजरा मानाचा शहिराचा महाराष्ट्र भूजा चरणा, महाराष्ट्र भूजा चरणा. तिच्या हाती पाळण्याची दोरी, ती देशाचा उद्धार करी या माऊलीने शिवाला घडवलं वाढवलं, ज्ञानाचं ज्ञानामृत या माऊलीने शिवाला पाजलं आणि छत्रपती शिवाजी महाराज घडले. ऐका, वयाच्या 16 वर्षी राजाने त्या ठिकाणी तोरण्याला तोरण बांधलं. अनेक असलेले त्या ठिकाणी मावळे एकत्रित केले. कोंढाणा असेल, पुरंदर असेल, पन्हाळा असेल, विशाळगड असेल, अनेक किल्ले राजांनी काबज केले. आदिलशहा त्या ठिकाणी विचार करू लागला, काल जन्माला हा शिवाजी, कालचा मुलगा, या शिवाजीने त्या ठिकाणी संपूर्ण स्वराज्य, नवे नवे राज्याला त्या ठिकाणी धोका निर्माण केलेला आहे. स्वराज्य काबीज करण्याचा प्रयत्न करतो. काय करावे छत्रपती शिवाजी महाराजांना? छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी महाराज काबीज करण्यासाठी, राजांना मारण्यासाठी आदिलशहाने त्या ठिकाणी सभा भरवली. आणि सभेमध्ये त्या ठिकाणी महाराज आवाहन केलं, जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांना पकडून आणेल त्याला योग्य प्रकारचं बक्षीस दिल्या जाईल. दरबार त्या ठिकाणी गपगार झाला. महाराज सर्वांना माहित होतं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळ जायचं सोडून द्या, राजांचा एक एक मावळा 100 यवनावर भारी भंडारा होता. राजांच्या केसाला सुद्धा आपण धक्का लावू शकत नाही. पण त्याच दरबारामध्ये राक्षसी प्रवृत्तीचा असणारा, बलाढ्य शरीराचा असणारा एक सरदार होता. त्याचं नाव होतं अफजल खान. उठला आणि त्या ठिकाणी महाराज मोठमोठ्याने बोलू लागला, मैं लाऊंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा, मी आणतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांना पकडून. आणि निघाला महाराज तो मजल दरमजल करत त्या ठिकाणी अफजल खान निघालेले. प्रचंड असणारी घोडदळ, पायदळ, हत्ती, उंट, घोडे वाटात लागलेले त्या ठिकाणी गावे तुडवीत होता. पहिलं तीर्थक्षेत्र लागलं. ऐका हे बरोबर, ऐका, पहिलं तीर्थक्षेत्र लागलं, अफजल खान निघाला. पहिलं तीर्थक्षेत्र लागलं, त्याचं नाव होतं तुळजापूर. तुळजापूर मध्ये कोणती देवी? काळूबाई. कोणती देवी? हा, तुळजा भवानी. आणि तुळजापूर लागल्याच्या नंतर महाराज त्या भवानी मातेचं संबळ वाजायला लागले. कसं कसं? टाळ 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 टाळ. आनंदी निर्गुण प्रगत निर्भवानी, आनंद निर्गुण प्रगत निर्भवानी, मोह महिषासुर मर्दाना लागोनी, मोह महिषासुर मर्दाना लागोनी, वेदाची करावया झाली, वेदाची करावया झाली, नाथाला बाबाचे निर्मळ आईचा गायींचे कथले करत होता. हळूहळू करता त्या ठिकाणी खानाने तुळजापूर सुद्धा सोडलं. त्याला माहित होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं या राज्यावर किती प्रेम आहे. राजांच्या अंतःकरणामध्ये स्वराज्याबद्दल किती प्रेम आहे, किती भावना आहे, किती भाव आहे.
राजांना हे सहन होणार नाही. त्या ठिकाणी महाराज त्रास देत देत त्या ठिकाणी पाप करत करत त्या ठिकाणी पुढे निघाला आणि पुढे आणखी एक क्षेत्र लागलं. पुढे आणखी एक क्षेत्र लागलं. त्या क्षेत्राचं नाव आहे पैठण. पैठण मध्ये कोणते संत आहे? कोणते संत आहे? तुकाराम महाराज, एकनाथ महाराज. पैठण लागल्याच्या नंतर सुद्धा महाराज वर्णन करतात. दौर फिरवितो तुम्ही बघू बघू ऐका, आता खान त्या ठिकाणी वाईच्या दिशेने निघाला. वाई जवळ आल्याच्या नंतर महाबळेश्वराच्या त्या ठिकाणी पायथ्याशी असणारा प्रतापगडाच्या पायथ्याशी आला. विचार केला छत्रपती शिवाजी महाराजांना मी धरणार मारणार. राजांनी विचार केला खानाच्या समोर जाणं त्या ठिकाणी शक्य नाही. खानाच्या हजारो असणाऱ्या सैन्यासमोर आपल्या मुठभर मारण्याचा त्या ठिकाणी टिका लागणार नाही, निभा लागणार नाही. काय करावं ठरवलं, खानाच्या भेटीला जायचं. राजांनी आपल्या वकिलाजवळ त्या ठिकाणी निरोप पाठवला. छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील मला असं वाटतं पंताजी गोपीनाथ बोकील आणि खानाचे मला असं वाटतं राजांच्या वकिलाने खानाच्या वकिलाजवळ निरोप पाठवला. खानाच्या वकिलाचं नाव होतं कृष्णाजी भास्कर. ऐका, खानाच्या वकिलाजवळ निरोप पाठवला. सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला भेटण्यासाठी तयार आहे, पण राजांना तुमची भीती वाटते. गदिमी कावा केला. राजांनी ठरवलं खानाच्या भेटीसाठी जायचं, पण निशस्त्र होऊन जायचं. पण नंतर पुन्हा मनात विचार आला, खान हा क्रूर आहे, कपटी आहे, निर्दयी आहे. खान त्या ठिकाणी कपटीपणा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून राजांनी विचार केला, जर आपल्या पाठीवरती वार केला तर अंगामध्ये चिलखत परिधान केलं, डोक्यावरती जर वार केला तर जिरे टोपाखाली शिरस्त्राण त्या ठिकाणी परिधान केलं, हातामध्ये वाघ नखे लपवली, डाव्या हातामध्ये बिछवा लपवला आणि खानाच्या भेटीसाठी निघाले. सुंदर असणारा शामियाना उभारण्यात आला. हळूहळू त्या ठिकाणी राजे त्या शामियानामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केल्याबरोबर त्या ठिकाणी राजांना बघितलं. खान त्या ठिकाणी स्वतःला विसरून गेला. विचार करू लागला, एवढं दैदिप्यमान असणारं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्वरूप, राजांकडे बघत राहावं, निहाळत राहावं, एवढे सुंदर असणारे छत्रपती शिवाजी महाराज. विचार करत होता राजांनी आपल्या पक्षामध्ये यावं, मुघलांमध्ये सामील व्हावं. पण नंतर पुन्हा विचार आला, आपण ज्या कार्यासाठी आलेलो, ज्या कामासाठी आलेलो, अंतकरणातला आनंद गगनात मावेनासा झाला होता. विचार करत होता काही क्षणामध्ये हे सगळं आपलं होणार, छत्रपती शिवाजी महाराजांना मी मारणार. ऐका 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 बसलेली मंडळी, पहिलं आलिंगन दिलं ते प्रेमाचं होतं, दुसरं आलिंगन दिलं ते सुद्धा प्रेमाचं होतं, तिसरं आलिंगन दिलं महाराजांची मान आपल्या डाव्या बगलामध्ये झापली. प्राण कसवी झाला, जीव कसवी झाला, काय करावं काय करावं काय करावं. गनिमी काबा केला, रक्तामध्ये त्या ठिकाणी डोळ्यामध्ये रक्त उसळलं. खानाने त्या ठिकाणी कपटीपणा केला, राजांच्या डोक्यावरती वार केला, शिरस्त्राण परिधान केलेलं होतं, वार फुका गेला. पुन्हा त्या ठिकाणी विचार केला, पाठीवरती वार केला, अंगामध्ये चिलखत परिधान केलेलं होतं. राग आला महाराज आणि रागाच्या भरामध्ये खानाने त्या ठिकाणी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची मान त्या ठिकाणी आपल्या बगलामध्ये अगदी त्या ठिकाणी महाराज ताकदीने त्या ठिकाणी दाबली. राजांचा त्या ठिकाणी महाराज अगदी प्राण त्या ठिकाणी आता काही क्षणामध्ये निघून जाईल अशी अवस्था निर्माण झाली. काय करावं काय करावं. राजांनी गनिमी काबा केला, हातामध्ये लपवलेला बिछवा काढला, आणि खानाच्या पोटात खुपसला. 32 ताटाचा बोकड छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी पाडला आणि ज्या पद्धतीने भगवान नृसिंहाने हिरण्यकशिपूचा वध करावा, त्याचा कोथळा बाहेर काढावा, राजांनी हातामध्ये लपवलेल्या बिछव्याने नवे त्या वाघ नख्यांनी खानाचा कोथळा बाहेर काढला. खान आकंत करू लागला, आरडाओरडा करू लागला, दगा हो गया. खानाचा त्या ठिकाणी सरदार अंगरक्षक, त्याचं नाव होतं सय्यद बंदा, धावून आला. राजावर वार करणार तेवढा तो वार त्या ठिकाणी राजांचा निष्ठावंत असणारा मावळा, त्याचं नाव होतं जीवा महाला. म्हणून तर म्हणावं लागतंय होता जीवा म्हणून वाचला शिवा. आणि त्या ठिकाणी महाराज वार आपल्या अंगावर झेलला. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी त्या ठिकाणी प्राणांची आहुती देणारे ते मावळे होते. प्रत्येक मावळे त्या ठिकाणी महाराज झाडा झुडपातून बाहेर पडले, आक्रमण केलं, आगीचा गोळा तुटून पडावा असे त्या ठिकाणी मावळे तुटून पडले. आणि क्षणार्धात त्या ठिकाणी महाराज नेताजी पालकरांच्या भीतीने खानाचा मुलगा, त्याचं नाव होतं फाजल खान,
खानाच्या भीतीने त्याने सुद्धा त्या ठिकाणी महाराज तो दरबार सोडला, शामियानातून पळून गेला. आणि महाराज वर्णन करतात, खानचा अभिमान माझ्याला, खानचा अभिमान माझ्याला, वाढत्यानं केला, वाढत्यानं केला, खरा खरा आवाज झाला, खरा खरा आवाज झाला, तेव्हा अफजल खान क्रोध भारी मग चढला. अरे कसम खावनी घरा बाहेरी तो पडला. पहाड़ का चूहा है शिवाजी फिर भी बच्चा, मगर मैं बादशाह का बंदा हूँ सच्चा. बलिष्ठ शत्रूला शुभनी रात्रीच ओळखले, प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीला ते गेले. आओ मिलो हमसे मनोनी खान भिडे शिवबाला. अरे करुणी धोखा करी अफजली वाराला.